गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके. चला सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन करा. आज ईव्हीएसचं लेक्चर आहे ना. ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन करा. मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. ओके. तर लास्ट टाइम आपण जो लेसन घेतला होता एअर, नाही हा, अवर नीड फॉर एअर, हा लेसन आपण बघितला होता ना. तर सगळ्यांनी याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिले का होमवर्क मध्ये? होमवर्क केला का सगळ्यांनी? क्वेश्चन आन्सर्स लिहिले? ओके. तो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. आज अपन न्यू लेसन स्टार्ट करूया. आज हम लोग न्यू लेसन स्टार्ट करने वाले हैं. आवर नीड फॉर फूड, लेसन नंबर 12, आवर नीड फॉर फूड. जैसे हम लोगों को पानी की जरूरत होती है, हम लोगों ने देखा ना लेसन पहले, वाटर के बारे में देखा, बाद में एयर के बारे में देखा. आज हम लोग किसके बारे में पढ़ने वाले? फूड के बारे में पढ़ने वाले. ओके. जो हम लोग खाना खाते हैं उसके बारे में, हमें क्यों उसकी जरूरत आहे उसके बारे में आज पढ़ने वाले. ओके. तर आपण आतापर्यंत पाणी आपल्याला आवश्यक आहे बघितलं. वॉटर खूप इम्पॉर्टंट आहे आपण बघितलं. तसं एअर सुद्धा आपण बघितलं लास्ट क्लासमध्ये, खूप इम्पॉर्टंट आहे. एअर शिवाय आपण जिवंत सुद्धा राहू शकत नाही. 5 मिनिटं सुद्धा तुम्ही श्वास रोखून धरा तर तुम्ही जिवंत राहणार का? नाही. पाणीशिवाय तुम्ही कमीत कमी 1 दिवस राहू शकता पाण्याशिवाय, पण हवाशिवाय, एअर शिवाय तुम्ही 1 मिनिट सुद्धा तुम्ही राहू नाही शकत जिवंत. तसंच आपल्याला पाणी, एअर, वॉटर, एअर जसं इम्पॉर्टंट आहे तसं आपल्या लाईफ मध्ये फूड सुद्धा खूप इम्पॉर्टंट है. ओके. वैसे हमारे लाइफ में ये जो फूड है वो भी बहुत इम्पोर्टेंट है. उसके बिना भी हम जी नहीं सकते. ओके. ये हमारे सब बेसिक नीड्स है. तो हमारे कौन से बेसिक नीड्स है? एअर, वॉटर अँड फूड. ओके. तर आपले कुठले कुठले बेसिक नीड्स आहेत? आपल्याला कशा कशाची गरज असते? फूडची, एअरची आणि वॉटरची. ओके. सबको समझ में आया? सगळ्यांना कळालं बेसिक नीड्स? ओके. तो लेट्स स्टार्ट. आपण स्टार्ट करूया लेसनला. अवर नीड फॉर फूड, आपल्याला असलेली अन्नाची गरज. आपल्याला अन्नाची गरज का असते ते सगळं या लेसन मध्ये समजेल आपल्याला. ओके. कॅन यू टेल, आप लोग बता सकते हो, तुम्ही सांगू शकता? This girl had become very thin and weak during her illness. After a few days, she recovered and became fit and healthy again. What helped her to recover? बघा, इथे तुम्हाला एक गर्ल दिसते पिक्चर मध्ये. बघा, एक गर्ल दिसते सगळ्यांना. ती बघा पहिले किती एकदम बारीक दिसते तुम्हाला, पातळ झालेली दिसते आणि वीक, एकदम अशक्त झालेली दिसते. दिसते ना तुम्हाला? आणि का अशक्त झाली आणि वीक झाली ती? का पातळ आणि अशक्त झाली ती? कारण तिला आजारी आहे. ती काय आहे? ती आजारी आहे. तुम्ही सुद्धा आजारी पडल्यावर एकदम अशक्त होता ना, वीक होता ना, आणि पातळ होता म्हणजे खूप तुम्ही काय खाल्लंच नाही वगैरे. आजारपणात तुम्ही काय, तुम्हाला बघा जेवण वगैरे जात नाही तर तुम्ही एकदम वीक होता. वीक म्हणजे अशक्त होता. ओके. तर इथे सुद्धा ती मुलगी बघा आजारी पडली आणि ती खूप अशक्त झालीये. आणि थोड्या दिवसांनी बघा ती एकदम रिकवर झाली, म्हणजे एकदम बरी झालीये. आणि परत ती आधी सारखी खेळायला लागलीये, उड्या मारायला लागलीये. तर तिला कशाने, म्हणजे तिची जी हेल्थ आहे, तिची जी तब्येत आहे ती कशामुळे ती चांगली झाली असेल? हा तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. ओके. यहाँ पे क्या बताया है देखिए. यहाँ पे आप लोगों को एक लड़की दिखाई दे रही है. देखिए उसको, वो बीमार है, इलनेस यानी बीमार है वो. तो बीमार है इसलिए वो देखिए कैसे हुई है, वीक हुई है. और देखिए वीक हुई है और एकदम पतली हुई है क्योंकि वो कुछ खा नहीं रही है, कुछ नहीं. और देखिए कैसे उसका चेहरा भी उतरा हुआ है. आप लोग भी जैसे बीमार पड़ते हो तो खूब वीक होते हो ना, ज्यादा वीक होते हो, कुछ खाते नहीं हो,
बीमार होते हो तब, वैसे ही वो लड़की भी कुछ खा नहीं रही है। और देखिए बहुत थोड़े दिनों के बाद वो अब पहले जैसी थी वैसी हो गई है, एकदम फिट हेल्दी हो गई है। तो वो किसकी वजह से उसकी जो हेल्थ है वो रिकवर हुई, किसकी वजह से हुई होगी, कशामुळे झाली ती बरी, कोण सांगणार? कोणाला आन्सर माहितीये कशामुळे ती बरी झाली असेल? कशामुळे बरी झाली असेल ती मुलगी? कोण सांगणार मला आन्सर? ओके स्पर्श सांग. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. चांगलं जेवण जेवली आहे ती. ओके माइक ऑफ करा. तर बघा ती का हेल्दी झाली परत, ती आधीसारखी का झाली? कारण तिने चांगलं अन्न खाल्लं, तिने चांगलं जेवण केलं, चांगलं फूड तिने खाल्लंय, त्याच्यामुळे तिची तब्येत जशी होती पहिल्यासारखी तशी ती परत झाली. ओके तो वो क्यों पहले जैसे हो गई? क्योंकि उसने अच्छे से अपना फूड खाया है, अच्छी तरह खाना खाया है, जैसे रोज उसको पहले जैसे खाती थी वैसे उसने खाना खाया, इसकी वजह से वो हेल्दी हो गई. ओके देखिए फूड कितना इम्पोर्टेंट है हमारे लिए. ओके नेक्स्ट, कैन यू टेल, आप लोग बता सकते हो, तुम्ही सांगू शकता व्हॉट मेक्स दिस बेबी गेन वेट, दिस बेबी गेन हाईट अँड वेट. तर बघा इथे तुम्हाला एक छोटा बेबी दिसतोय, दिसतोय सगळ्यांना? एकदम पहिले की एक कसा बेबी आहे, एकदम छोटा बेबी आहे बघा, त्याला मांडीवर घेऊन त्याची आई त्याला भरवते, नंतर त्याला कडेवर घेतलंय. ओके बघा थोडा थोडा तो मोठा होतोय, नंतर तो काय रांगायला लागलाय बघा, बघ दिसतंय तुम्हाला? नंतर मग तो बसायला लागलाय आणि नंतर तो एकदम तुमच्यासारखा स्कूलमध्ये जायला लागलाय. ओके तर इथे बाळाची उंची उंची सुद्धा वाढते ना, बाळाची उंची आणि हाईट सॉरी उंची आणि वेट वाढतंय, वजन आणि उंची वाढते. तर ती कशामुळे वाढते? आता तुमच्या घरात कोणी छोटा बेबी असेल, ते बघा जसंच तसंच राहतं का? तुम्ही जर आज काही दिवसांनी त्याला बघायला गेलं तर जरा तुम्हाला मोठं झालेलं दिसतं ना, म्हणजे कितीतरी महिन्यानंतर आपण बोलतो की 7 महिन्याचं झालंय, 8 महिन्याचं झालंय, तर तो बेबी मोठा कसा होतो? त्याची उंची आणि हाईट कशी वाढते? कशी वाढते? कारण तो रोज काय त्याची आई त्याला रोज जे चांगलं चांगलं अन्न खायला भरवते, त्याच्यामुळे त्याचं वजन सुद्धा वाढतं आणि त्याची हाईट सुद्धा वाढते. तर कोण त्याला मदत करतं त्याची हाईट आणि हाईट आणि वेट वाढायला? फूड. कोण कोण हेल्प करतं? फूड. ओके कळालं सगळ्यांना? अन्नामुळे जो जो जेवण जेवतो, जे जेवण तो खातो, अन्न खातो, त्याच्यामुळे त्याची उंची आणि वजन वाढते. ओके कळालं सगळ्यांना? ओके नेक्स्ट बघा काय, वाई डू वी फील हंग्री, आपल्याला भूक का लागते? हम लोगों को जो भूख लगती है वो क्यों लगती है हम लोगों को भूक? आप लोगों को कैसे समजता है की भूक लगी आप लोगों को? तुम्हाला कसं कळतं की भूक लागली तुम्हाला? तर त्याचा आपल्याला इथे आन्सर सांगितलंय. ओके our body must function properly. That is why we need food. Food helps our body to grow. It helps to repair the wear and tear of our body. It also gives us the strength we need to work. बघा आपलं जे शरीराचं काम असतं, आपलं जे शरीराचं फंक्शन असतं, काय काम असतं, ते चांगल्या प्रकारे चालायला पाहिजे. ओके जे आपण आपल्या जे शरीराचं जे काही सगळ्या पार्ट्स बॉडी पार्ट्सचं जे जे काम आहे, म्हणजे हार्टचं जसं आहे ऑक्सिजन प्युअर करायचं. ओके तर हे सगळं जे काम करतं, प्रत्येक पार्ट आपल्या शरीराचं जे जे काम करतं ते चांगलं होण्यासाठी आपल्याला फूडची गरज आहे. ओके फूड हेल्प्स अवर बॉडी टू ग्रो, आणि या फूडमुळे, या अन्नामुळेच आपल्या शरीराची काय होते? वाढ होते. आणि इट हेल्प्स टू रिपेअर विअर अँड टिअर ऑफ अवर बॉडी, आणि आपल्या बॉडीचं म्हणजे आपल्या बॉडीला रिपेअर करण्यासाठी. ओके म्हणजे तुम्ही एकदम बारीक असाल. ओके बघा आता ती मुलगी जशी पहिले आजारीमध्ये एकदम बारीक झाली होती ना,
आणि नंतर ती थोडा वेळ ती चांगलं तिने जेवली, चांगलं फूड तिने खाल्लं, तर ती एकदम रिपेअर झाली, तिची बॉडी एकदम मस्त झाली. तसंच फूड आपल्या बॉडीला रिपेअर करण्यासाठी सुद्धा हेल्प करतं. इट ऑल्सो गिव्ह अस द स्ट्रेंथ वी नीड टू वर्क. आणि हे आपल्याला जे काही काम करायचं असेल ते काम करण्याची शक्ती कोणामुळे मिळते? फूडमुळे मिळते. ओके, जसं तुम्हाला काही आता तुम्हाला तुमचं काम काय, समजा तुम्हाला खेळायचं असेल, तुम्ही खेळायला जाता ना, तर खेळायला जर ताकद पाहिजे असते ना, धावायला वगैरे जी काही शक्ती पाहिजे असते ती तुम्हाला कशातून मिळते? चांगलं जेवण जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्या फूड मधून काय शक्ती मिळते. ओके, तो यहाँ पे क्या बताया है, हमारा जो बॉडी है वो फंक्शन करता है. ओके, उसका फंक्शन हर एक एक काम करता है. हमारे बॉडी के जो जो पार्ट्स है वो हर एक एक काम करता है. वो काम वो बॉडी का पार्ट का काम अच्छी तरह से होने के लिए हमें फूड की बहुत जरूरत होती है. ओके, वो फूड हम लोगों को किस तरह हेल्प करता है बॉडी ग्रो करने के लिए? ओके, आपको आप लोगों की बॉडी बढ़ने के लिए और आप लोगों की बॉडी रिपेयर करने के लिए. ओके, आप लोग पतले हो गए तो थोड़ा फैट होने के लिए. ओके, और क्या किसके लिए और फूड हेल्प करता है आपको? स्ट्रेंथ स्ट्रेंथ यानी शक्ति. आप लोग एक दिन फूड नहीं खाओगे, खाना नहीं खाओगे तो आप लोग कैसे वीक हो जाते हो ना, अशक्त हो जाते हो. कैसे हो जाते हो? एकदम दुबला पतला हो जाते हो. तो फूड की वजह से आप लोगों को शक्ति मिलती है. ओके, इफ वी डोंट गेट इनफ फूड वी फील टायर, विगर इज लॉट. जर तुम्ही चांगलं अन्न घेतलं नाही, रोज चांगलं जेवले नाही, ओके, जेवढं पाहिजे तेवढं अन्न तुम्ही खाल्लं नाही, तर तुम्हाला काय होतं? तुम्ही थकून जाता. तुम्ही काय जाता? थकून जाता. ओके, at such a time we feel very hungry. If we eat a little we feel better at a once. आणि अशा टायमाला तुम्हाला खूप भूक लागते. ओके, आणि अशा वेळेस जर तुम्हाला खूप भूक लागलेली असेल आणि तुम्हाला थोडं सुद्धा खायला दिलं, बघा आता कधी कधी तुम्ही बाहेरून खेळून वगैरे आलात, ओके, आणि तुम्हाला खूप भूक लागले आणि तुमच्या घरात काहीच तयार झालेलं नसेल जेवण वगैरे, आणि तुम्ही समजा कमीत कमी कधी एक बिस्किट सुद्धा खाल्लं तरी तुम्हाला बरं वाटतं ना, कारण तुम्हाला खूप भूक लागलेली असते. थोडं काही अन्न तुमच्या पोटामध्ये गेलं तर तुम्हाला लगेच बरं वाटतं. ओके, तो देखिए आप लोगों को जब बहुत भूख लगती है तो आप लोग थोड़ा भी कुछ खा लेते हो तो आपको अच्छा फील होता है ना, अच्छा लगता है ना. जैसे आप लोग खेल के आते हो बाहर से और आप लोगों को बहुत भूख लगी है और आप लोगों के घर में कुछ बना ही नहीं है, तो आप लोगों ने सिर्फ एक बिस्किट भी खाया तो आप लोगों को बहुत अच्छा फील होता है. ओके, तो आप लोग मीन्स थोड़ा भूख आप लोगों की कम हो जाती है. ओके, when we work a lot our body feels fatigue, it makes us very hungry. तो ऐसे आप लोग जब ज्यादा काम करते हो तब आपकी बॉडी क्या होती है? थक जाती है, बहुत थक जाती है. आप लोग ज्यादा काम करते हो तब आपकी बॉडी क्या हो जाती है? थक जाते हैं और तभी आपको क्या लगती है? भूक लगती है. ओके, तर जेव्हा तुम्ही जास्त काम करता, ओके, जेव्हा आपण जास्त काम करतो तेव्हा आपलं शरीर काय होतं? थकून जातं आणि तेव्हा आपल्याला काय जास्त भूक लागते. लाईक अस ऑल लिव्हिंग थिंग्स नीड फूड. अशा प्रकारे आपल्यासारखं सुद्धा बाकीचे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, बाकीचे लिव्हिंग थिंग्स कोण कोण आहेत? बर्ड्स वगैरे, एनिमल्स वगैरे आहेत ना, त्यांना सुद्धा आपल्यासारखी भूक लागते. तो बाकी के जो लिविंग थिंग्स है उनको भी हमारी तरह क्या भूक लगती है, उनको भी फूड की जरूरत होती है. ओके, कळालं सगळ्यांना हम लोगों को भूख क्यों लगती है? सगळ्यांना कळालं का भूक का लागते आपल्याला? ओके, नेक्स्ट, कैन यू टेल, आप लोग बता सकते हो क्या? डू ऑल लिव्हिंग थिंग्स ईट सेम काइंड ऑफ फूड? आता जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहे, म्हणजे जे सगळे सजीव आहेत, जो सब लिविंग थिंग्स है, जैसे हम जो लिविंग थिंग्स कौन कौन है पता है ना आप लोगों को? बर्ड्स, एनिमल्स, हम ह्यूमन बींग्स, ये सब हम जो लिविंग थिंग्स है वो सब हम एक जैसे खाना खाते हैं क्या? आपण सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहे ते एका प्रकारचं अन्न खातो का? कौन सांगणार मला आंसर? सगळेजण आपण एका प्रकारचं अन्न खातो? हम लोग सब एक ही तरह का खाना खाते हैं क्या? जो एनिमल्स है, बर्ड्स है और हम लोग है,
हम एक प्रकार का खाना खाते हैं क्या? फर्स्ट कोण सांगणार? जतीन. ओके, जतीन माईक ऑन कर. सांग बा, आपण सगळं एका प्रकारचं अन्न खातो का सगळेजण? बर्ड्स, ॲनिमल्स आणि आपण? नो. नो, नाही खात. ओके, व्हेरी गुड. तर आपण सगळे एकासारखं अन्न खात नाही. बघा, आपण शिजलेलं अन्न खातो. आपण काय कुक करून खातो ना, सगळं शिजवून खातो. आणि जे बर्ड्स असतात ते काय खातात? लिव्स वगैरे खातात. ते कच्चेच खातात. ते काय शिजवून खातात का? नाही. गाय वगैरे सुद्धा. ओके, नेक्स्ट. अ काऊ इट्स ग्रास. वुड अ कॅट लाईक लिव्ह ऑन अ ग्रास टू? बघा, जसे हे जे गाय असते ती गवत खाते. जो गाय होती है वो क्या खाती है? घास खाती है. ओके, तो तसंच मांजर सुद्धा गवत खाईल का? तो वैसे ही जो बिल्ली है वो भी घास खाती है क्या? कैट और जो गाय है और बिल्ली है वो दोनों भी सेम है ना, दोनों को भी चार पाव है. एक एक दोनों को भी चार पाव आहे, दोघांनाही चार पाय, एक शेपूट आहे. मग दोघ जण सेमच अन्न खातील का? गाय गवत खाते तर मांजर सुद्धा गवत खाईल का? कोण सांगणार मला? गाय जैसी घास खाती है वैसे बिल्ली भी खाती है क्या? नेक्स्ट कोणाचं नाव होतं? रिद्धी. रिद्धी सांग. नाही. नाही. वेरी गुड. तो अ, जो गाय होती है वो क्या खाती है? घास खाती है. पर जो बिल्ली होती है वो घास नहीं खाती है. नहीं खाती ना ती गाय. मांजर काय गवत खात नाही. मांजराला काय आवडतं? A cat loves to eat mice. Does that mean goat would also like to eat mice? जसं मांजराला खायला उंदीर खायला खूप आवडतं, तसंच जी शेळी असते, गोट, बकरी, शेळी असते, तिला सुद्धा उंदीर खायला आवडतात का? वो जो कैट होती है, बिल्ली होती है, उसको जो चूहे होते हैं वो खाने के बहुत खाना पसंद होते हैं. ओके, उसको चूहे अच्छे लगते. तो वो जो बकरी होते है वो भी चूहा खाती है क्या? कोण सांगणार मला? नेक्स्ट कोणाचं नाव होतं आपण बघूया. ओके, स्पर्श. सांग बा. नो. नो, नहीं. तो जैसे बिल्ली चूहा खाती है वैसे वो जो बकरी होती है वो चूहा नहीं खाती. वो क्या खाती है? वो घास खाती है. ओके, तर बकरी काय खाते? गवत खाते ना. ओके, बघा, म्हणून सगळ्यांचं जे बघा फूड काय सगळ्यांचं वेगळं वेगळं आहे. बघितलं सगळ्यांचं फूड कसं आहे? वेगळं आहे. सबका फूड कैसा है? डिफरेंट डिफरेंट है, अलग अलग है. ओके, सब लोग अलग तरह प्रकार का अलग तरह का खाना खाते. ओके, चलिए नेक्स्ट. टू ईच देयर ओन फूड. तो इसलिए हम लोगों को अब नेक्स्ट पता है सब लोग कौन कौन सा खाना खाते हैं. सबका जो फूड आहे सबका अलग अलग आहे. तर सगळ्यांचं जेवण कसं आहे? अन्न सगळ्यांचं वेगळं वेगळं आहे. तर बघूया आता आपण सगळ्यांचं कोण काय खातं ते आपण बघूया. ओके, न्यू टर्म्स. आता इथे काही न्यू टर्म्स दिलेत, नवीन शब्द दिले, नए शब्द दिए. देखिए क्या है? ऑइल केक. क्या आहे? ऑइल केक. मराठी त्याला बोलतात पेंड. काय बोलतात? पेंड. तर हे ऑइल केक कसं बनवतात? काय म्हणजे ऑइल केक? बघा, द फायब्रस पार्ट that is left after extracting oil from seed such as groundnuts, sesame or cotton seed is pressed into the slab. This is called oil cake. बघा, आता हे ढेप, त्याला ढेप बोलतात, नाहीतर त्याला पेंड सुद्धा बोलतात. ओके, जे गाई वगैरे तुम्हाला बघितलं असेल, तुम्ही गायला वगैरे खायला देतात, तर ते कसं बनवतात? ये जो ऑयल केक है वो कैसे बनाते हैं? देखिए, जो हमारा पता है ना, ऑइल सीड्स कौन से सगळ्यांना माहिती आहेत ते, ज्या बियांपासून तेल मिळतं ते कोण कोण आहेत? तिळापासून तेल मिळतं, शेंगदाण्यापासून तेल मिळतं, आणि कापसाच्या बिया असतात त्याच्यापासून सुद्धा तेल निघतं. ओके, तो जो ऑयल सीड्स है कौन से ग्राउंडनट्स, तीळ, ओके, सिसामे, ये जो ऑयल सीड्स है उसको क्या करते? एक मशीन में क्या करते? डालते. ओके, एका मशीन मध्ये ते टाकतात आणि त्याच्यातनं काय करतात? तेल बाहेर काढतात. ओके, उसमें से क्या करते? वो जो ऑयल होता है वो बाहर निकालते, और ऑयल बाहर निकालने के बाद वो जो बचा हुआ रहता है ना सीड्स, मीन्स ऐसे दबा के जो होता है, ऐसे बचा रहता है, उसको
क्या बोलते उसका, स्लैब बोलते उसको, क्या बोलते हैं स्लैब, वो किसको देते हैं खाने के लिए, इस काऊ को खाने के लिए देते हैं। जो कैटल्स होते हैं, घर में पाले हुए जो होते बफेलो गाय, उनको खाने के लिए देते, ओके। तर हे जे तीळ, शेंगदाणे आणि जे कापसाच्या बिया असतात ना, ते एका मशीन मध्ये टाकतात आणि त्याच्यापासून तेल काढतात. तेल काढल्यानंतर त्याचा जो राहिलेला चोथा असतो ना, आता सगळं तेल काढून झालं तर बिया तशाच राहतात ना, एकदम चपट्या झालेल्या अशा, तो त्याचं केक सारखं तयार होतं। उसका जो होता है ना, वो जो सीड्स, वो केक जैसे तैयार होता है। तो वो सब किसको देते हैं खाने के लिए, काऊ को खाने के लिए देते, तो उसको ही बोलते हैं ऑइल केक, ओके। त्यालाच बोलतात पेंड, पेंड किंवा ढेप असं बोलतात। आणि नंतर काय, आंबोन, आंबोन, आंबोन क्या होता है, अ फर्मेंटेड मिक्सचर ऑफ ऑयल केक, जैगरी एंड कोर्स पार्टिकल ऑफ ग्रेन मिक्स इन अ वॉटर अँड यूज ॲज ॲनिमल फीड। अँड आंबोन, आंबोन काय होतं, जे आता गूळ असतं आणि धान्य असतं, धान्याची सॉरी, गूळ, धान्याची भरड, एक्सक्यूज मी, गूळ, धान्याची भरड आणि हे जे ऑइल केक असतं, ओके, हे सगळं मिक्स करतात। रात्री एका काय करतात, आता उद्या सकाळी गायला खायला द्यायचंय, तर ते काय करतात शेतकरी, एका टोपल्यामध्ये रात्रीचं हे गूळ, हे पेंड आणि काही धान्य असेल, म्हणजे जे धान्य वगैरे असेल, तर त्याचं काय करतात, मिश्रण करतात, मिक्सचर करतात, एका पाण्यामध्ये ते काय करतात, भिजवून ठेवतात। आणि म्हणजेच काय करतात, ते आंबून ठेवतात। काय करतात, फर्मेंटेड म्हणजे काय, आंबून ठेवतात। जसं तुमचं इडलीचं पीठ तुमची आई ठेवते ना, रात्रीचं भिजून ठेवते ना, त्याच्यामध्ये रात्रीचं भिजून ठेवते ना तुमची आई इडली तयार करण्यासाठी, तसंच हे गायींसाठी काय करतात, फर्मेंटेड करून म्हणजे आंबून ठेवतात रात्रीचं, आणि ते उद्या सकाळी खायला देतात, ओके। तर आंबोन म्हणजे काय, आंबोन यानी क्या, ये जो ऑयल केक होता है, जैगरी यानी गुड़, गुड़ पता है ना आप लोगों को, जैगरी गुड़, और तो कुछ ग्रेन्स होते हैं, ग्रेन्स के पार्टिकल्स होते हैं, वो क्या करते हैं, एक वाटर में मिक्स करके रखते हैं रात के समय, और सुबह रात के समय मिक्स करके रखते हैं, और कल सुबह ये जो गाय वगैरह होते हैं ना, उनको खाने के लिए देते हैं। मीन्स क्या करते हैं, ये फर्मेंटेड करते, फर्मेंटेड यानी क्या करते हैं, आप लोग इडली बनाते हो, तो इडली कैसे बनाते हो, रात के समय में ये सब क्या करते हो, जो इडली बनाने के लिए क्या क्या लगता है, वो जो दाल वगैरह लगता है, राइस वगैरह लगता है, वो क्या करते हैं आपकी मम्मी रात के समय, क्या करते हैं, भिगो के रखते हैं ना, तो उसको क्या करते हैं, मीन्स फर्मेंटेड करते हैं, ओके। क्योंकि हम लोगों को वो अच्छी तरह से डायजेस्ट हो जाए, आपल्याला चांगल्या प्रकारे ते पचायला पाहिजे, म्हणून आपण काय करतो, ते फर्मेंटेड करून ठेवतो, म्हणजेच त्याला काय बोलतात, आंबवणे, ओके। कळालं सगळ्यांना, दोन टर्म्स, सब लोगों को समझ में आया, दो टर्म्स, सगळ्यांना कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। ओके, all living things need a food, all living things need food, but all living things do not eat the same kind of food। तर सगळ्यांना अन्नाची गरज असते, पण सगळेजण एका जे सगळे लिव्हिंग थिंग्स है, ते सगळे एका प्रकारचं अन्न खात नाही। सब जो लिविंग थिंग्स होते हैं उनको फूड की जरूरत होती है, पर वो सब जो लिविंग थिंग्स होते हैं वो सब एक तरह के खाना नहीं खाते, फूड नहीं खाते। People who keep cattle feed them grass and hay, and also oil cake and ambon. Beside grass and hay, horses are given Bengal gram, हरभरा soak in a water। बघा, आता जे लोक गाई म्हशी पाळतात त्यांना काय देतात खायला, त्यांना गवत तर देतातच खायला, आणि काय देतात, आंबोन आणि पेंड सुद्धा देतात, ऑइल केक आणि आंबोन सुद्धा देतात। तसंच घोड्यांना काय देतात खायला, हरभरा, बेंगल ग्राम म्हणजे काय, हरभरा, तो काय करतात घोडे, बघा तुम्ही गवत खाता, पण त्याला जर घोड्यांना आहे ना हरभरे भिजवून ठेवतात, हरभरे असतात ते रात्रभर पाण्यामध्ये भिजून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी खायला देतात, ओके। तो जो घोड़ा होता है उसको क्या देता है, जो चना दाल होता है ना, वो भिगो के, पानी में भिगो के उसको खाने के लिए देते, ओके, घोड़े को। Goats and sheep eat the leaves of various kinds of shrubs beside eating grass। जे जे बकऱ्या वगैरे असतात ते काय खातात, झाडा झुडपांचा पाला खातात, ओके। जो शीप्स और गोट्स होते वो क्या खाते,
और जो छोटे छोटे श्रब्स है ना, छोटे छोटे जो प्लांट होते, मिनी प्लांट, छोटे छोटे जो प्लांट्स होते हैं उसके पत्ते खाते. ओके. कॅट लव्स टू ड्रिंक मिल्क बट दे लाईक माईस जस्ट ॲज मच. तो जे मांजर असतं त्यांना दूध खूप आवडतं, पण दुधासोबत ते दूध तर आवडतंच, पण तेवढंच त्यांना काय उंदीर सुद्धा आवडतात. जो बिल्ली होते उनको दूध तो बहुत पसंद होता है, पर उनको जो चूहे होते वो भी बहुत पसंद होते. दे ऑल्सो हंट एंड ईट बर्ड्स सच एज स्पैरोज, डोव्स एंड पिजन. और वो क्या करते, माइस तो खाते, चूहे तो खाते, पर जो बर्ड्स होते उनको भी खाते. देखा है ना कभी कभी जो स्पैरो वगैरह उनके जो बच्चे होते, पिजन, उनको भी वो चूहे सॉरी वो बिल्लियां खाते. ओके. जो पॅरोट वगैरे होते उनको भी वो खाते. आता जे मांजरे आहेत, उंदीर त्यांना जेवढं आवडतं खायला तेवढंच ते काय खातात, काय खातात, चिमण्या वगैरे सुद्धा खातात, कबूतर भी खातात, पोपट पण खातात. ओके. डॉग्स मे ईट चपातीज और भाकरीज बट दे प्रिफर टू ईट मीट. आता कुत्रे जे असतात ते ना पोळी भाकरी सुद्धा ते खातात, आणि ते त्यांना काय खायला जास्त आवडतं, मीट. मीट यानी मांस. ओके. जो मांस होता है वो ज्यादा उनको खाने के लिए अच्छा लगता है, जैसे जो फिश वगैरह या चिकन वगैरह, वो जो खाने के लिए उनको अच्छा लगता है. पीपल हु कीप डॉग्स और कैट गिव देम मीट एंड फिश ऑल्सो. देखिए मैंने अभी बताया, जो लोग घर पे कुत्ता और बिल्ली पालते, वो क्या करते हैं, उनको मीट देते, मांस देते खाने के लिए, नहीं तो कभी कभी क्या देते, फिश भी देते. ओके. जो मछली होती है वो भी देते. ओके. जे घरी कुत्रे मांजरे पाळतात लोक, ते काय करतात, त्यांना चिकन वगैरे देतात कधी खायला, मांस वगैरे देतात, आणि मच्छी वगैरे सुद्धा देतात खायला. In forest, animal likes deer, bison and nilgai eat various kinds of green grass and leaves. आता जंगलामध्ये जे हरिण असतं, नीलगाय असतं, ओके, बिसन, हरिण वगैरे असतात, ते काय खातात, ते काय खातात, ते सगळे हिरवा पाला खातात. ओके. जो फॉरेस्ट में, जंगल में जो अ, हिरन होती है, नीलगाय होती है, वो क्या खाते हैं, वो ग्रीन कलर का ग्रास और लीव्स खाती है, पत्ते खाते, हरे पत्ते और हरे घास खाती है. इफ देयर आर क्रॉप्स ग्रोइंग इन अ फील्ड्स नियर बाय, दिस एनिमल्स फिनिश ऑफ दोज क्रॉप्स. अब उनके साइड में, अब जो हरिण वगैरे, हरिण आहे समजा, तर त्यांच्या शेतामध्ये, त्यांच्या जवळपास काही शेत वगैरे असेल, आणि शेतामध्ये जर पिकं असतील तर ते काय करतात, त्या पिकांना सुद्धा खातात. ओके. अब जो जानवर है, कौन से डियर वगैरह, ये जो जानवर है उसके आसपास कुछ खेत खेत वगैरह होगा, कुछ लोगों का खेत वगैरह होगा, तो उस खेत में जो फसल आई है उस फसल को भी ये लोग खाते. कौन खाते हैं, डियर, बिसन, नीलगई, ये लोग खाते. ओके. Wild animals like tiger and lion live in a deep jungle. They hunt other animals and eat their flesh. तो अब जो वाइल्ड एनिमल्स होते, कौन से टाइगर, लायन, ये क्या करते, ये बहुत अंदर जंगल में रहते, पता है आप लोगों को पता है कि ये जंगल में रहते. तो ये क्या खाते, वो हंटिंग करते ना, शिकार करते, शिकार करके क्या करते, दूसरे जो एनिमल्स होते उनको खाते, उनका मांस खाते. तर हे जे वाघ आणि सिंह वगैरे असतात ते खूप जंगलामध्ये राहतात, आणि ते काय करतात, खाण्यासाठी शिकार करतात, तर दुसऱ्या प्राण्यांना काय करतात, शिकार करून खातात. Usually these animals do not hunt in human settlements, but sometimes when they are starved, they are forced to enter nearby villages, then they kill and carry away cattle. तर बघा हे जे आहेत सिंह वगैरे, ते सहसा काय करतात, माणसाच्या वस्तीत येऊन शिकार करत नाही, जिथे लोक राहतात तिथे येऊन ते काय करत नाही, शिकार करत नाही. पण जेव्हा त्यांना खूप, कधी कधी त्यांना काहीच अन्न मिळत नाही, एक सुद्धा प्राणी त्यांना मिळत नाही खाण्यासाठी, शिकार करण्याला, तर ते काय करतात, जिथे लोक राहतात तिथे येतात. ओके. तिथे येण्याचं काय करतात, ते धाडस करतात, आणि येऊन काय करतात, त्यांचे जे काही प्राणी वगैरे असतील पाळलेले, कुत्रा वगैरे, समजा गाय वगैरे, ते येऊन काय करतात, ते खातात. ओके. तो ये जो लायन और टाइगर होते हैं, ये ह्यूमन सेटलमेंट में हंटिंग नहीं करते. ये जो शिकार, हम लोग जिधर रहते वहां पे वो शिकार नहीं करते, पर कभी कभी ऐसा हो जाता है उनको खाने के लिए कुछ एनिमल नहीं मिलता, उनको बहुत भूख लगती है. ओके. वो तड़पते भूख के बारे में, भूख से, तो क्या करते,
तो वो जो गांव की बस्ती वगैरह होती है वहां पे घुस जाते, वहां पे घुस कर क्या करते, उनके जो कैटल वगैरह होते हैं ना, गाय वगैरह, उनको खाते। ओके। Many times foxes dare to enter human settlement, but they are not as strong as tiger. They cannot kill cattle. They are mostly content with stealing fur. आता काही वेळेस जे कोल्हे वगैरे सुद्धा येतात माणसाच्या जिथे लोक राहतात, गावची जी वस्ती असते तिथं कोल्हे सुद्धा येतात. पण ते काय करतात, ते त्यांच्या अंगामध्ये म्हणजे वाघासारखी ताकद नसते. ते काय करतात, जे वाघाने आणि सिंहाने काय खाल्लेलं असेल, आता त्यांचं पोट भरल्यावर ते तिथेच टाकून जात असतील ना, ते काय सोबत घेऊन जात नाही. आता कुठल्या प्राण्यांची त्यांनी शिकार केली आणि त्यांचं पोट भरलं ते तिथेच टाकून जातात. मग काय करतात, त्यावेळेस कोल्हे वगैरे आले की ते कोल्हे वगैरे ते राहिलेलं मांस काय करतात, खातात. ओके. ओके, कळालं सगळ्यांना हा पेज? सबको समझ में आ रहा है? ओके, नेक्स्ट। यूज योर ब्रेन पावर। आप लोगों थोड़ा अपना ब्रेन पावर यूज कीजिए। ओके, जरा सगळ्यांनी डोकं चालवा। Why do farmers set up scarecrow and use slingshots when the crops in their field are ready to harvesting? तर बघा, जेव्हा पीक तयार होतं शेतामध्ये, ओके, तेव्हा ते भुजगावणे वगैरे लावतात ना शेतामध्ये, ते का लावतात? आणि ते गोफण असतं बघा, इथे जो शेतकरी फिरवतोय हातामध्ये घेऊन, ते गोफण का फिरवतात? कोण सांगणार? पिके तयार झाली की त्याच्या भुजगावणे वगैरे लावतात. शेतामध्ये बघितलं असेल ना तुम्ही भुजगावणे लावलेला. ओके, कनिक्स सांग. कनिक्स. शेतात पाखरं येतात म्हणून. हा, तर ते पाखरे. ओके, माईक ऑफ कर. तर का लावतात भुजगावणे वगैरे आणि गोफण का फिरवतात? कारण आपलं जे पीक तयार झालं असेल, ओके, तर इथे दिसतं ना पीक तयार झालेलं असतं बघा, छोटे छोटे दाणे कंस भरलेले असतात. तर ते दाणे खाण्यासाठी कोण येतात शेतामध्ये? पाखरं येतात. कोण येतात? पाखरं येतात. ओके. तर ते पाखरांनी ते दाणे खाऊ नये, ओके, ते पीक खाऊ नये म्हणून काय करतात, ते काय करतात, गोफणी गोफणी चालवतात. शेतकरी काय करतात, गोफणी चालवतात आणि भुजगावणे लावतात. भुजगावणे लावल्यावर काय वाटतं पाखरांना, की कोणतरी तिथे माणूस उभा आहे. ओके, तर त्याला बघून ते काय करतात, घाबरतात आणि पळून जातात. ओके, कळालं सगळ्यांना? वी सी मेनी डिफरन्सेस इन व्हॉट बर्ड्स ईट टू. आता जसं आपण जसं वेगळं वेगळं अन्न खातो, आपण वेगळं वेगळं फूड खातो, तसं पाखरांचं सुद्धा, पक्ष्यांचं सुद्धा काय वेगळं वेगळं काय फूड असतं. ओके, सगळेजण एकाच सारखं सगळे बर्ड्स काय एकसारखे फूड खात नाहीत. काही जण काय काय फूड खातात, वेगळे वेगळे खातात. ओके, मेनी बर्ड्स ईट ग्रेन. तर काय काय करतात, धान्याचं कण खातात. काही जण काय करतात, ग्रेन्स खातात, धान्याचे कण खातात. फार्मर्स ग्रो अ व्हरायटी ऑफ सिरियल्स and pulses in their fields. As the crop becomes ready for harvesting, the ears become full of grain. बघा, आता काही शेतकरी शेतामध्ये काय करतात, धान्य, कडधान्य असे विविध काय करतात, पिके पिकवतो. ओके, शेतकरी शेतामध्ये काय पिकवतो, धान्य, कडधान्य असं पिके पिकवतो ना. आणि ते पिके तयार झाली की त्याच्यामध्ये काय होतं, दाणे भरू लागतात. आणि मग ते दाणे खाण्यासाठी बर्ड्स इन द सराउंडिंग केम इन द फ्लॉक्स टू फीड ऑन देम. तर ते दाणे खाण्यासाठी काय करतात, आजूबाजूचे पक्षी तिथे येतात. दे कॅन डिस्ट्रॉय द क्रॉप. आणि ते काय करतात, पिकाची नासाडी सुद्धा करतात. व्हॉट इज डन टू प्रिव्हेंट सच अ डिस्ट्रक्शन? मग हे सगळं टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तो देखिए यहाँ पे क्या बताया है, जैसे हम लोगों का अलग अलग तरह का फूड होता है, वैसे जो बर्ड्स होते हैं वो भी अलग अलग तरह का फूड खाते हैं। ओके, तो वो क्या खाते हैं, कुछ जो बर्ड्स होते हैं वो क्या खाते हैं,
जो छोटे छोटे ग्रेन्स के पार्टिकल्स होते हैं वो खाते हैं। ओके, तो जैसे आप लोगों को पता है, जो फार्मर होता है वो क्या करता है, किसकी खेती करते हैं, कौन सी फसल उगाता है, जो जो ज्वा पता है ना आप लोग को, ज्वार बाजरा, इसकी आप जो फार्मर होता है वो क्या करता है, फसल उगाते हैं। तो ये जो फसल होने उगने के बाद, ओके, इसके छोटे छोटे क्या आते हैं, छोटे छोटे पार्टिकल्स उसके आते हैं। और वो जो ग्रेन्स होते हैं, ग्रेन्स का पार्टिकल्स होते हैं, वो खाने के लिए कौन आते हैं, बर्ड्स आते हैं। ओके, और वो जो खाकर क्या करते हैं, वो जो पूरी फसल होती है वो खराब कर देते। तो ये फसल खराब ना हो तो इसके लिए क्या करना चाहिए, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपण, इट इज इझिली पॉसिबल फॉर बर्ड्स टू फाइंड ग्रेन्स इन एरियाज वेअर पीपल लिव्ह, दॅट इज वाय सम बर्ड्स लिव्ह इन सच एरियाज. आता माणसाच्या वस्तीत धान्याचं कण मिळवणं पक्ष्यांना काय जातं, सोपं जातं. ओके, तर काय त्यामुळे काय काय पक्षी कुठे राहतात, जिथे लोक राहतात तिथेच ते पक्षी राहतात. ओके, आता कुछ लोगों को ये जो ग्रेन होते हैं वो खाने को वो खाना पसंद होता है. ओके, तो उनको पता है कि जहाँ पे लोग रहते हैं वहां पे हम लोगों को ये ग्रेन मिल जाएगी, इसलिए वो क्या करते हैं, जहाँ पे लोग रहते हैं वहां पे वो रहना पसंद करते. Other birds feed on their kinds. Other birds feed on other kinds of food. Hens eat earthworm. Crow eats flesh of dead animals. Some animals eat fruits of trees. बघा, आता बाकीचे जे बर्ड्स असतात ते काय खातात, जसं कोंबड्या काय खातात, वर्म्स खातात ना, किडे खातात. जे कावळे असतात ते काय करतात, जे मेलेलं जर काही मेलेले काय पण जनावर असतील त्याचं काय खातात, मांस खातात. आणि जे बाकीचे अजून काय असतात ते काय करतात, जाळाची फळं खातात. ओके, तो सब प्रकार के जो बर्ड्स होते हैं वो क्या खाते हैं, जैसे वो जो हेन होती है वो क्या खाती है, मुर्गी क्या खाती है, कीड़े खाती है ना, इंसेक्ट खाती है. जो कौवा होता है वो क्या खाता है, मरा हुआ चूहा वगैरह खाता है वो. ओके, और जो कुछ जो बर्ड्स होते हैं वो क्या खाते हैं, फ्रूट्स खाते हैं, पेड़ के फ्रूट्स खाते. ओके, ट्रीज के फ्रूट्स खाते. कळालं सगळ्यांना, बर्ड्स डिफरंट डिफरंट बर्ड्स काय काय खातात सगळ्यांना कळालं का. ओके, वी सी मेनी ॲनिमल्स अराउंड अस, व्हॉट डू दे फीड अपॉन. आता आपल्या आजूबाजूला काही छोटे छोटे सुद्धा प्राणी असतात, असतात ना छोटे छोटे प्राणी, जसं झुरळ वगैरे, पाल वगैरे असतं. तर ते काय खात असतील, काय खात असतील ते आता आपल्याला ते बघायचं. ओके, बेड बग सक्स पीपल्स ब्लड. ओके, जे ढेकून असतं इसको क्या बोलते हैं, बेड बग्स बोलते हैं. ओके, इस तरह का जो कीड़ा होता है उसको क्या बोलते हैं, बेड बग्स होते हैं. वो क्या करते हैं, जो हमारा खून होता है वो क्या करते हैं, वो चूसते. ओके, हे आपल्या माणसाचं रक्त काय करतात, शोषून घेतात. ओके, टिक्स द सक द ब्लड ऑफ काउज अँड बफेलो. टिक्स सक द ब्लड ऑफ काउज अँड बफेलो. आणि जे टिक्स असतात, टिक्स माहिती सगळ्यांना, जे बकरीच्या वगैरे आणि काऊच्या, गायच्या आणि म्हशीच्या अंगावर असतात, गोचिड बोलतात त्याला. ओके, ते सुद्धा काय करतात, त्यांचं रक्त शोषतात. वो जो टिक्स होते वो भी क्या करते, वो काऊ और बफेलो के क्या करते, खून चूसते. ओके, हाऊस लिझार्ड्स अँड कॅमेलॉन्स इट इन्सेक्ट. जे पाली वगैरे असतात, सरडे असतात, तुम्हाला माहिती ते काय खातात, किडे खातात. ओके, कॅटरपिलर्स अँड सम इन्सेक्ट निबल ॲट अँड ईट द लिव्स ऑफ प्लांट. आता जे कॅटरपिलर्स असतात, ओके, कॅटरपिलर्स माहिती ना, बटरफ्लायच्या आधी जे होतं कुकून मध्ये कॅटरपिलर तयार होतो. ओके, ते काय करतात, इन्सेक्ट, त्याच्यासारखे इन्सेक्ट्स काय करतात, झाडांची पानं खातात. ओके, बटरफ्लाय फीड्स अपॉन द नेक्टर दे फाइंड इन द फ्लावर. आणि फुलपाखरं काय करतात, सगळ्यांना माहिती आहे, फुलांचा रस शोधतात. तो आप लोगों को पता है, जो लिजर्ड्स वगैरह होते, ओके, वो क्या करते हैं, इंसेक्ट को खाते. ओके, जो कैटरपिलर्स होते वो क्या करते हैं, पेड़ के पत्ते खाते. और जो बटरफ्लाई होते हैं वो क्या करते हैं, फूलों का जूस निकाल के खा पीते. ओके, एनिमल्स ईट द फूड दे फाइंड
in the nature. However, they have to wander from the place to place in search of food. आता आपल्या परिसरात जे काही प्राणी काय करतात, जे परिसरात तयार होणारं काय करतात, अन्न खातात आणि त्या अन्नाच्या शोधात काय करतात, इकडे तिकडे फिरतात. ओके. आता हे जे एनिमल्स है, ये जो जानवर है, वो क्या करते हैं, जो पहले ही नेचर में बना हुआ फूड है वो क्या करते, वो खाते हैं. इसके लिए वो क्या करते, इधर उधर हम अपना जो खाना है, अपना जो फूड है वो क्या करते, ढूंढते. जैसे देखा आप लोगों ने, जो टाइगर होता है वो क्या करता है, खुद का फूड तैयार करता है क्या, खुद का खाना पकाता है क्या, वो नहीं. वो क्या करता है, दूसरे जानवरों को मारकर खाता है. वैसे ये सब जो एनिमल्स है वो क्या है, डिपेंड है, एक दूसरे पे डिपेंड है. ओके. तर हे सगळे एनिमल्स हे दुसऱ्यावर काय अवलंबून आहेत. ओके, कळालं सगळ्यांना. तर डू यू नो, आप लोगों को पता है क्या, there are many types of mosquito. Most of the sap from the plants. Only a few types of mosquitoes suck our blood. आता आपले जे मॉस्किटो आहेत, डास आहेत, त्यांचे खूप काही प्रकार आहेत. तर त्याच्यातले जे काही डास आहेत ते काय करतात, वनस्पतीतले जे रस असतं ते शोषतात. ओके. आणि काही आपलं आपलं सगळ्यांना माहिती आहे, काही जण आपले काय करतात, रक्त शोषतात. हमारे जो मॉस्किटो है, मच्छर है, उसके बहुत सारे प्रकार है. ओके, डिफरेंट डिफरेंट टाइप्स है. तो कुछ जो मॉस्किटो क्या करते हैं, जो हमारे प्लांट्स होते ना, उसके जो साप म्हणजे यानी उनका जो जूस होते वो क्या करते हैं, चूसते. और बाकी के जो मॉस्किटो होते वो हमारा खून चूसते. ओके, समझ में आया सगळ्यांना, सगळ्यांना कळालं. तर छोटे एनिमल्स काय खातात ते सगळ्यांना कळालं का, छोटे छोटे एनिमल्स, सबको पता है ये सब, कौन क्या खाता है. ओके, सगळेजण रोज बघतातच, पाल वगैरे तर सगळे बघितलं असतं ना, सगळे काय खातात ते सुद्धा तुम्हाला दिसतं. आता बघूया, जसं अॅनिमल्सचं आपण डिफरंट डिफरंट फूड बघितलं, जसे अॅनिमल्स कुठले कुठले फूड खातात ते आपण बघितलं. आता आपण प्लांट्सचं फूड बघूया. ओके. आता वनस्पती सुद्धा लिव्हिंग थिंग्स आहेत ना, त्यांना सुद्धा अन्नाची गरज आहे, फूडची गरज आहे. तर ते कसं तयार करतात, ते काय खातात ते आपण बघूया. जैसे आप लोगों को पता है, हम एनिमल जैसे लिविंग थिंग है, वैसे प्लांट भी लिविंग थिंग है, उनको भी फूड की जरूरत है. अब वो क्या खाते हैं उसके बारे में देखते हैं. ओके, द फूड ऑफ प्लांट. ओके, वनस्पतीचे अन्न. Plants too need food, but they cannot move from from place to place in such a food. Then from where do you think they get their food? देखिए, जो प्लांट है उनको भी फूड की जरूरत होती, खाने की जरूरत होती है. ओके, पर वो एक जगह से दूसरी जगह हिल नहीं सकते, और अपना जो फूड है उनका वो सर्च नहीं कर सकते, ढूंढ नहीं सकते. तो उनको फूड कहाँ से मिलता है. आता हे जे वनस्पती आहे त्यांना सुद्धा अन्नाची गरज असते, पण ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ नाही शकत, फिरू नाही शकत फूड शोधण्यासाठी. पण त्यांना अन्न कुठून मिळतं. द रूट्स ऑफ प्लांट्स ऍब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉइल. सम सबस्टन्सेस फ्रॉम द सॉइल्स आर डिझॉल्व इन दिस वॉटर. दिस वॉटर रिचेस द लिव्स ऑफ द प्लांट. बघा, आता जे वनस्पती असतात ते काय करतात, त्यांचे जे मुळं असतात, रूट्स म्हणजे त्यांचे जे मुळं असतात ते काय करतात, त्यांचं जमिनीतून पाणी शोषून घेतात. आणि या जमिनीच्या पाण्यात काय असतं, खूप सारे पदार्थ विरघळलेले असतात. तर ते पाण्यामध्ये ते पदार्थ पाण्यापर्यंत पोचवायचं काम कोण करतं, रूट्स करतं. ओके. देर आर मेनी टायनी पोर्स अँड ओपनिंग्स ऑन द सरफेस ऑफ लिव्स. They are so tiny that we cannot see them with our eyes. Air enters the leaves through this pore. आता आपल्याला पानावर खूप छोटी छोटी छिद्र असतात. ओके, ते खूप लहान असतात, ते आपल्याला काही दिसत नाही, आपल्या साध्या डोळ्यांना ते काही दिसत नाही. तर ते जे छिद्र असतात त्याच्यातून काय होतं, त्याच्या आतमध्ये हवा जाते. जसं आपल्या नाकातून हवा जाते ना, तसं पानांचे जे छिद्र असतात त्या पाण्याच्या छिद्रातून काय जाते, वनस्पतींना हवा जाते. ओके, देखिए यहाँ पे दिखाया है, जो ये जो पत्ते होते हैं उसके ऊपर थोड़े छोटे छोटे क्या होते हैं, होल्स होते हैं. उस होल में से क्या हो जाते हैं, हेयर, जो सराउंडिंग की एयर होती है ना, वो पत्ते में जाते हैं. जैसे हम लोग नाक से, नोज से एयर लेते हैं ना, वैसे ये पत्ते से एयर लेते हैं. ओके, दस एयर एंड वाटर कम टुगेदर इन द लीव. इन द प्रेजेंस ऑफ सनलाइट प्लांट्स मेक देयर ओन फूड यूजिंग द वाटर एंड एयर इन द लीव्स. तो जैसे ये हवा, देखिए ये इस
रूट से क्या जाता है, पानी जाता है ऊपर, और इस पत्तों में से क्या जाते है, हवा जाती है, और इन प्रेजेंस ऑफ सनलाइट, और ऊपर से सनलाइट आ रहा है, तो इन तीनों चीजों का मिलके क्या बनता है, उनका खाना बनता आहे. बघा, मुळापासून काय जातं, पाणी जातं त्यांना, आणि पानातून काय जातं त्यांना, हवा जाते, आणि वरती सूर्यप्रकाश आहे, आणि या तिघांचं मिळून काय होतं, वनस्पती त्यांचं अन्न तयार करतात. ओके, आणि कुठे तयार करतात ते, पानांमध्ये त्यांचं अन्न तयार होतं. अ प्लांट फूड मेड इन इट्स लीव, उनके पत्तियों में उनका फूड क्या होता है, तैयार हो जाता है. सनलाइट इज नेसेसरी फॉर दिस प्रोसेस, और इसके लिए किसकी जरूरत होती है, ज्यादा सनलाइट की जरूरत होती है, सूर्यप्रकाशाची गरज असते. ओके, तो जो प्लांट्स होते वो खुद का खाना खुद ही बनाते. देखिए, जे वनस्पती असतात ते स्वतःचं अन्न काय करतात, स्वतः तयार करतात. प्लांट मेक देअर ओन फूड, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. बट एनिमल्स आर डिपेंडेड ऑन दी अदर वन्स, पर जो एनिमल्स होते ते दुसऱ्यांवर काय असतात, अवलंबून असतात. दूसरों पर क्या होते, वो डिपेंड होते, वो खुद का खाना खुद नहीं बनाते. ओके, कळालं सगळ्यांना, सबको समझ में आया लेसन. चॅट बॉक्स में रिप्लाय कीजिए. लेसन इथे कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांना कळाला का, सगळ्यांचं डिफरंट डिफरंट फूड, सगळेजण काय काय डिफरंट खातात, आणि आपल्याला फूडची गरज काय आहे. कोणाला काही डाऊट आहे? ओके, तर सगळ्यांचं होमवर्क काय, हे क्वेश्चन आन्सर सगळ्यांनी होमवर्क मध्ये करायचेत. ओके, सगळ्यांनी या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करायचेत आणि होमवर्क मध्ये करायचे. ओके, कळालं सगळ्यांना होमवर्क, सबको होमवर्क समझ में आया. जो क्वेश्चन आंसर है वो सबको लिखने नोटबुक में. कळालं का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आणि मी परत एकदा इन्स्ट्रक्शन्स देते आता. मगाशी क्लासमध्ये काही जण एंटर नव्हते, तर मी परत सांगते, आजपासून आपली ओरल होणार आहे क्लासमध्ये. आता जेव्हा पण तुमचा ज्या सब्जेक्टचा क्लास असेल, आता वेनसडेला तुमचा मॅथचा काय क्लास आहे, ओके, तर तेव्हा मॅथची ओरल होणार आहे. पहिले 5 मिनिटं सगळ्यांकडून सगळ्यांची ओरल घेतली जाणार आहे. ओके, आता वेनसडेला काय मॅथ्स आहे ना तुमचा, तर मॅथचं काय येणार आहे, मी ओरल मध्ये टेबल्स, तर सगळ्यांना टेबल्स लर्न पाहिजे. मी कुठलाही टेबल कोणाला बोलायला सांगणार आहे, ते सगळ्यांना लर्न असायला पाहिजे. ओके, समजलं सगळ्यांना? वेनसडेला मॅथची ओरल होईल. कळालं सगळ्यांना? जे क्लासमध्ये मगाशी नव्हते त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे. तर वेनसडेला सगळ्यांनी लर्न करून यायचंय. मी सगळ्यांना टेबल विचारणार आहे. लास्ट टाइम कसं आपण टेस्ट घेतली होती, रिटर्न टेस्ट होती ना ती, आता आपण ओरल घेऊया. ओरल स्टार्ट करणार आहे. ओके, कळालं सगळ्यांना? इन्स्ट्रक्शन सुद्धा कळाले का सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. तुमचं होमवर्क सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. ओके, आणि क्लासची सुद्धा वेळ होत आलेली आहे. बाय एव्हरीवन, सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा. चला, बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. बाय 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 टीचर. बाय. चला, क्लास लेफ्ट करा. जतीन, सचिन साखरे, क्लास लेफ्ट करा. जतीन, क्लास लेफ्ट कर. क्लास लेफ्ट करा जतीन.